नवीन एअरपोर्ट हा आत्मा आहे, तर त्या संदर्भात मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की त्याच संदर्भात प्रकाशजी त्याचंच उत्तर मी देतो की याची निविदाच्या संदर्भात जे आपलं RFQ डॉक्युमेंट आहे हे आपण तयार केलं होतं। त्या संदर्भातलं सगळं वेटिंग करून ते आमच्या म्हणजे मिहानी कंपनी आहे त्याच्या बोर्डासमोर आलं। बोर्डाने त्याच्यावर एक सब कमिटी तयार केली होती की नवी मुंबई एअरपोर्टचं आता नुकतंच टेंडर झाले ते सक्सेसफुल झाले आहे, त्यामुळे त्याच्यातले पॅरामीटर्स याच्याशी सगळे आपण जोडून घ्या। त्याप्रमाणे ते पॅरामीटर्स एकत्रित करून कालच या RFPला मान्यता देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता हे टेंडर तातडीनं या ठिकाणी निघणार आहे, त्याचं डॉक्युमेंट हे फायनल झालं आहे। माननीय नीलमताईंनी जे विषय या ठिकाणी सांगितले त्या संदर्भात आपण असा निर्णय केला होता की नोकरी किंवा 5 लाख रुपये सानुग्रह अनुदान, तर त्यातल्या 455 कुटुंबांनी ते स्वीकारलं आणि त्यांना ते सानुग्रह अनुदान आता आपण ऑलरेडी देऊन टाकलेलं आहे। आणि त्यामुळे त्या संदर्भात काही जे थोडे बहुत राहिले आहेत त्यांच्यातल्या ज्यांनी नोकरीकरता ऑप्ट केला त्यांना कशी देता येईल त्याचा प्रयत्नही चाललेला आहे। त्या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंटचं काम सुरू केलेलं आहे आणि त्या स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून तिथल्या उद्योगांमध्ये त्यांना कशा प्रकारे आपण रोजगार देऊ शकू हाही प्रयत्न सुरू आहे। आणि आपण जे संपादनाच्या संदर्भात विचारलं तर आत्ता त्या ठिकाणी आपल्याजवळ आवश्यक तेवढी जमीन आहे। आता फक्त पुनर्वसनाचा काही भाग राहिलेला आहे, तोही भाग आपण लवकरात लवकर पूर्ण करण्याकरता त्याचे लेआउट्स पाडलेले आहेत, त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर नेमलेले आहेत, बेसिक सोयींचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे। ते झाल्याबरोबर प्लॉट जे आहेत ते त्या ठिकाणी वितरित करण्यात येतील आणि त्या लोकांना त्या ठिकाणी शिफ्ट करण्यात येईल। आणि मेक इन इंडियाच्या माध्यमातून निश्चितपणे याही ठिकाणी इन्व्हेस्टमेंटचे बरेच प्रपोजल्स आपल्याला प्राप्त झालेले आहेत, त्याचा पाठपुरावा चाललेला आहे। साहेब